1 मेपासून रिक्षा चालक जे आहेत आणि टॅक्सी चालक त्यांना मराठी वाचता आणि बोलता आलं पाहिजे अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले आहेत। मात्र ज्यांना मराठी वाचता आणि बोलता येणार नाही त्यांचा परवाना जो तो रद्द होणार आहे। आपण सध्या ठाण्यातील स्थानक परिसरात आहोत। त्या रिक्षा स्टँडकडे अनेक प्रवासी याकडनं प्रवास करत असतात। पाहिलं तर अनेक लोक रिक्षा टॅक्सी चालक संघटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण प्रवासी असेल या रिक्षा चालक असेल त्यांना देखील त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांना देखील त्यांच्याशी विचारपूस करणार आहोत। एकंदरीत जो नियम आहे त्या नियमाला अनुसरून पाहायला गेलं तर अनेक अमराठी रिक्षा चालकांनी 4 मेला संप पुकारलेला आहे आणि या संदर्भात मोठा फटका प्रवाशांना देखील बसू शकतो। मात्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्या पद्धतीने RTOला आदेश दिले आहेत, ज्यांना मराठी वाचता आणि लिहिता येत नाही त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले, कारवाई देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता रिक्षा चालकांमध्ये देखील धसकी बसलेली आहे, ती म्हणजे अमराठी रिक्षा चालकांना। आपण त्याच रिक्षा चालकांशी बातचीत करणार आहोत, प्रवाशांशी देखील बातचीत करणार आहोत। त्या ठिकाणी मोठी रांग जी आहे ते प्रवाशांशी लागलेली आहेत आणि याच ठिकाणी ठाणे स्थानकातून अनेक प्रवासी ठाणे शहरात ये जा करत असतात। अनेक प्रवासी या ठिकाणी आहेत रांगेमध्ये। मात्र पाहायला गेलं तर ज्यांना मराठी वाचता आणि लिहिता येणार नाही त्यांचे परवाने जे ते रद्द केले जाणार असे आदेश देखील काढलेले आहेत। या ठिकाणी जी प्रवासी वर्ग आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत आपण कुठं चाललो आहेत पाहायला गेलं तर रिक्षा चालकांना ज्यांना मराठी आणि वाचता येणार नाही लिहिता येणार नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचे परवाने रद्द केले जाणार। पाहायला गेलं तर या निर्णयाकडे कसं बघतात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश देखील दिले RTOला। मराठी तो महाराष्ट्राला राहते, मराठी मी गुजराती आहे पण मराठी तो शिकायलाच पाहिजे 100%। पण त्यांना विचारपूस केली असते तुम्ही इथे जाणार का, ते हिंदीतनं बोलतात, काही जणांची आवेरावी देखील असेल। अमराठी लोक आहेत ते आता संपावर देखील जाणार आहे 4 मेला। मी आज सकाळी न्यूजपेपरमध्ये बघितला 4 मेला ते लोक संपूर्ण बंद करणार आहे। हे एक गोष्टी चांगली नाही आहे। ते लोक कोशिश करायला पाहिजे शिकायच्यासाठी, कोशिश करायला प्रयत्न करायला लागेल, एक दुसऱ्यांचा हेल्प करायला लागणार की नाही येते काय वांदा नाही, आपण हेल्प करणार तुम्हाला, काय वांदा नाही त्याचा। म्हणणं आहे काही लोकांचं की तुम्ही कुठे चाललात भाऊ? कॅडबरी। ज्यांना मराठी वाचता येत नाही बोलता येणार नाही त्यांचे परवाने रद्द होणार रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचे। का वाटतं हा निर्णयाकडे कसं बघता? योग्य निर्णय आहे। एवढे वर्ष मुंबईत राहतात तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे। हां, काही अमराठी लोक आहेत रिक्षा टॅक्सी युनियन ते 4 मेला संपावर जाणार या निर्णयामुळे। त्याचा काय फरक नाही पडणार कारण की एवढे रिक्षावाले झालेत, रिप्लेसमेंट आणि ओला आणि उबर आहे तसंही। काही पब्लिक आहे, तुम्ही कुठे चाललात? ज्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येणार नाही, वाचता येणार नाही, लिहिता येणार नाही त्यांचे परवाने रद्द केले ना, निर्णय कसा बघतात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकनी निर्णय घेतला? बरोबर आहे, बरोबर आहे। कशा पद्धतीने बोलणार? मराठीतच बोलणार, मराठीतच बोलणार ना, मराठीतनं बोलणार। आता हे प्रवासी आहेत हे आता रिक्षावाल्यांना विचारणार आहेत। काका मखमली बस ना। बोला साहेब, काय मराठी येतं साहेब, त्याचा आम्हाला काही हे विरोध नाही का की एकमेकांनी कम्युनिकेशन झालं पाहिजे आणि ते कम्युनिकेशन महत्त्वाचं आहे। पण कसं साहेब म्हणतायत की ज्यांना येत नाही त्यांचे परवाने आपण रद्द करू। ठीक आहे, मी मान्य करतो रद्द, पण हे कधी केलं पाहिजे होतं साहेब? स्टार्टिंगला जेव्हा आपण त्यांना लायसन देतो, जेव्हा आपण त्यांना बॅच देतो त्या टायमाला हे नियम झालं असतं ना तर आज कोणाला त्रास झाला नसतं आणि हेही झालं नसतं। आज जे लोक म्हणतात की आम्ही एवढे लोक स्ट्राईक करू, हे करू, ते करू, लोकांना त्रास होईल। आपण पण पोटासाठी आलो, स्ट्राईक वगैरे करणं हे काय गरजेचं नाही। माझं नाव विनोद उपाध्याय आहे। हो, मला मराठी वाचता हां लिहितं। तुमच्या मते काय झालं पाहिजे? माझ्या मते आता जे नवीन परवाना नवीन काय काढतात ना त्यांना हे झालं पाहिजे की नाही बाबा तुम्हाला मराठी आली पाहिजे तेव्हाच आम्ही देऊ। आता हे असं झालं पाहिजे, पण जुने जे झाले आहेत ना त्यांना शिकायला चान्स दिला पाहिजे आणि हे असं परवाना रद्द बिद्द नाही। नेमणार आहे आता मराठी अभ्यासक नेमणार आहे ज्यांना मराठी शिकवतात। दादा आपण मराठी अभ्यासक नेमतो हे बोलतोय, पण महाराष्ट्रात आपण किती मराठी शाळा बंद केली त्याचं कोण बोलणार? ते तरी कोण बोललं पाहिजे ना। आज गव्हर्नमेंट शाळे बंद होऊन प्रायव्हेट शाळे करतात, लहान लोकांची पोरं आपण डॉक्टर इंजिनियर नाही बनवू शकत, एवढं एज्युकेशन महाग केलं या लोकांनी।
10 लाख रुपये एक रिक्षावाला आपल्या मुलीला MBBS साठी आणि इंजिनिअरिंगसाठी भरू शकतो का साहेब? नाही ना. एज्युकेशन तुम्ही जेव्हा शिस्तीत करणार ना, हे आपोआप सगळं क्लिअर होईल. मुद्दा आहे. पाहिलं तर मराठी शाळा देखील बंद पडलेल्या आहेत, त्या देखील चालू करावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने जो नियम काढलेला आहे तो नियम पाहता या ठिकाणी जे मराठी बोलता येत ना त्यांच्यासाठी सवलत द्यावी देखील असे रिक्षाचालकांचं म्हणणं आहे. मात्र काही अजून रिक्षा चालक आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. नक्की या ठिकाणी अनेक मराठी असतील रिक्षा चालक आहेत या ठिकाणी. या ठिकाणी जे रिक्षा आहेत लागलेल्या आहेत रांगेत त्यांना प्रत्येकाला आपण विचारणार आहोत. जसे जसे रिक्षा प्रवासी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक मिनिट भाऊ, कुठे चाललात? कोपरीला. नाव काय आपलं? काय वाटतं जो नियम काढलेला आहे 1 तारखेपासून ज्यांना मराठी वाचता येणार नाही, बोलता येणार नाही, लिहिता येणार नाही त्यांचे परवाने रद्द होणार, नियम कसं बघता या नियम हे साहेबांनी प्रशासनाने बरोबर काढलेले आहेत. ॲक्च्युली मराठी माणसांना धंदा नाही, काय नाही आहे, बाहेरची लोक येत आहेत, धंदा करत आहेत, त्यामुळे तो नियम जो काढला तो बरोबर काढलेला आहे. बरोबर काढले. काही लोक संपावर जाणार आहे 4 मेला जे अमराठी रिक्षा चालक आहेत. जाऊ द्या ना संपावरती, पण आम्ही मराठी माणसं थांबत आहेत की आमच्या मराठी माणसालाच परवाने भेटायला पाहिजे. बस या ठिकाणी त्यांचं मत मांडलेलं आहे त्यांनी की जे संपावर जाणार आहेत काही फरक पडणार नाही. काही रिक्षा चालक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय नाव तुमचं? सर तुमचं नाव काय? संजय गिरी. नियम काढलेला आहे मराठी ज्यांना वाचता येणार नाही, लिहिता येणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिलेले आहेत RTOला, त्यांचे परवाने रद्द होणार. कसं बघताय निर्णयाकडे? काय प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतला सगळ्यात उत्तम आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर 20 वर्ष म्हणताय मला महाराष्ट्रात झाले, 25 वर्ष मला महाराष्ट्रात झाले, 10 वर्ष मला महाराष्ट्रात झाले, जो 10 वर्ष म्हणतोय पहिले ते त्याचं परमिट रद्द करा, कारण की त्याला 15 वर्षाचा वास्तव दाखलाच भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट जो म्हणते मला 20 वर्ष झाले 50, मग 20 वर्षापासून जर तुम्ही महाराष्ट्रात जाता मग मराठी शिकायला काय हरकत आहे? आम्ही तुमची लोकांची भाषा, मला भोजपुरी प्रॉपर येते, मी महाराष्ट्रात राहणार आहे, मला एकदम चांगली भोजपुरी बोलता येते. हां नाही मी महाराष्ट्रीयन आहे, पण मी त्यांची भाषा त्यांच्यामध्ये राहून त्यांची भाषा शिकलो आहे. का म्हणजे आता कसं ना ते कसं म्हणतात का हो का करत आहे ह्या जात है कि कुल भाषा हम क्या वाला तोहार भाषा हम सीख सके तो हमारी भाषा का ना सीखत आहे यहाँ आके. हे आमची त्यांच्याशी एकदम प्रॉपर म्हणणं आहे की बाबा आम्ही तुमची भाषा शिकू शकतो. मग तुम्ही महाराष्ट्रात येता आणि वरून ते आमचे मोठे मोठे नेते आपण त्यांचं नाव घेऊ नये. आपण एकदम साधारण रिक्षावाला आहे, त्यांचे नाव घेणं चुकीचं आहे. मी गिरी म्हणजे गोसावी आहे मी. उत्तर प्रदेशमध्ये पण गिरी आहेत, पण ते पण गोसावीच आहेत आणि मी पण महाराष्ट्रीयन गोसावी आहे. गिरी पुरी बन भारती आमच्यामध्ये येतात. भाषा येते त्यांची पण ते त्यांनी पण बोललं पाहिजे ना. 15 वर्ष म्हणतात महाराष्ट्रात झाले, आम्हाला 25 वर्ष महाराष्ट्रात झाले. एवढे वर्ष जर तुम्हाला महाराष्ट्रात झाले तर मग तुम्ही शहाणे शिकत. आणि जे अतिशहाणे याचं बोलतात आम्ही नाहीच बोलणार, मग नाही बोलणार याचा अर्थ काय? म्हणजे डायरेक्टली तुम्ही महाराष्ट्राला कमी लेखता. डायरेक्टली तुम्ही महाराष्ट्र आणि मोठे मोठे नेता म्हणजे त्यांच्यामुळे महाराष्ट्र चालतोय. संपावर जाणार होता 4 मेला जे अमराठी जाणार आहे. कोणता महाराष्ट्रीयन संपावर जाणार आहे मला एकच सांगा? कोणता महाराष्ट्रीयन रिक्षावाला संपावर जाणार? अमराठी लोक जाणार. गरज त्यांना आहे, गरज आम्हाला तर नाही. ज्याला मराठी बोलता येते तो कशाला संपावर जाईल? त्याला काही घेणं देणं? आम्हाला तर प्रॉपर मराठी बोलता येते. तुमची भाषा आम्ही शिकतोय, मग तुम्ही आमची भाषा शिका. त्यांची भाषा तुम्ही आता बोलून दाखवायचे पुढचा माणूस काहीतरी बोलला पाहिजे ना. नाही आता त्यांच्यामध्ये कसं त्यांची भाषा बोलतात. का हो का करत आहे, का जात हो हाँ गाँव देश का मनाई होवत है, इकुल भाषा हमका हवाला. तू हमारी भाषा बोला, काय नाही बोलत हो हमारी भाषा. ही त्यांच्याशी मागणी आहे की तुम्ही 20 वर्षापासून राहता, 25 वर्षापासून राहता, एवढ्या वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहता, तर तुम्ही महाराष्ट्रीयन आहात पहिलं हे ठरवा. आणि त्याच्यानंतर मराठी माहीत बोलणार. बरं एवढं बोला कॅमेरावर किंवा बाबा आम्ही तुमची भाषा शिकायचा प्रयत्न करू. नाहीच बोलणार याचा अर्थ काय? आणि त्याला सपोर्ट करणारे माणसं कोण आहेत की नाहीत नका बोलू हरकत नाही? हे चुकीचं आहे ना त्यांचं म्हणणं. नक्कीच हे गिरी आहेत ते उत्तर भारतीयांची भाषा बोलू शकतात. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मग तुम्ही मराठी का बोलू शकत नाही? 10 वर्ष या ठिकाणी परवाना आहे तुमच्याकडे आणि या ठिकाणी असूनसुद्धा तुम्ही राहूनसुद्धा मराठी बोलता येत नाही का? आम्ही तुमची भाषा शिकू शकतो, पण तुम्ही का नाही शिकू शकत? त्यांना देखील काहींना सवलत द्यावी असं देखील त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे भाऊ तुमचं नाव काय? मराठी येते तर आता नियम काढलेला आहे ज्यांना मराठी वाचता येणार नाही, लिहिता येणार नाही त्यांचे परवाना रद्द केले जाणार.
परमिट रद्द केलं. नियम कसं बघतं या निर्णयाकडे? तुमचं नाव सांगा, तुमची भाषा, तुम्हाला मराठीत कशा प्रकारे यायची? मराठी अपने से हल्की आती है. जिस तरीके से हम बात करते हैं पैसेंजर से, इकड़े आओ थोड़े पुड़े ले के मैं भागे ले के मैं सबके में अपनी थोड़ी बहुत आती है, समझते हैं इस बात को हम. हाँ, बाकी जो है ना कि मैं जैसे लैंग्वेज पूरी आनी चाहिए वो नहीं आती है अपनों से. हाँ सीखोगे क्या मराठी? हाँ, मराठी सीखेंगे, कोई बात नहीं. जब अपनों को तो 19 साल हो गए यहाँ पे. हाँ, मराठी क्यों कम ज़्यादा? मराठी इसलिए ना, अगर कि मैं इस पर पहले से कोशिश करी आती तो मराठी सीखते भी, मगर कि मैं वो अब आके ये ऑप्शन उठाया तो क्या मैं फिर सीखनी तो पड़ेगी फिर. हाँ, सीखना पड़ेगा ना. सीखोगे? हाँ, सीखेंगे और काम भी करेंगे यहाँ पे. हाँ, सीखेंगे. हाँ, मराठी हम लोग सीखेंगे, हमें सिखाने वाला तो होना चाहिए ना. सिखाने वाले के लिए भी अभी अभ्यासक रखने वाले हैं, इसलिए आपको जहाँ जहाँ जाना है तो मनसे ने भी बोला है कि जहाँ जहाँ सर जाएंगे हम लोग, हम जहाँ भी जाएंगे, जहाँ ये बोलेगा हम जाएंगे. हमारी क्या रोजी रोटी यहाँ पे ही है, गांव से हम यहाँ पे आए खाना कमाने के लिए. अभी हम बोले मराठी बोलने को तो हम थोड़ी बहुत आती है. बोल के दिखाओ थोड़ी कैसे दिखाओ. माझ्या इकडे जाने का भाड़ा बोलेगा, हमसे बोला इकडे जाना, मला मानपाड़ा जाने का, मतलब वो बसा इकडे चल देते हम लोग. हाँ, अभी उसके बाद लिखाई पढ़ाई तो सर नहीं आती हम पे. सीखेंगे. हाँ, सीखेंगे, ये सिखाएगा तो हम सीखेंगे. कौन से मुल्क से आप? मैं दिल्ली से हूँ. हाँ. नक्कीच. काका तुम्हाला काय नाव तुमचं? हां, दुबे कधीपासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मराठी येते का? नियम काढले मराठी ज्यांना येणार नाही वाचता लिहिता त्यांचे परवाने रद्द केले परमिट. अभी टाइम देना चाहिए साल भर अभी सीखने के लिए. हाँ, सरकार को टाइम देना चाहिए. सरकार को टाइम देना चाहिए, वक्त देना हाँ, वक्त देना चाहिए ना. चाहिए. तो थोड़ा फार तो मराठी आता है आपको? थोड़ा बहुत तो आता ही है. किस तरह से बोल के? अभी कुठे जायचे मला माहीत नाही. लेफ्ट जायचे, राईट जायचे, थोडं मराठी माहिती आहे. जो नियम काढलेला है, जो नियम निकाला है, नियम गलत है. आदमी को टाइम दो, आदमी और कोचिंग क्लासेस लगाओ, भाई आदमी लोग सीखेगा. हम लोग भी सीखना चाहता हूँ, मैं सिखाने वाला कोई चाहिए ना. नक्कीच काहींचं म्हणणं आहे की आम्हाला वेळ द्या, मात्र अभ्यासक टीम नेमलेली आहे. हे सर्व रिक्षावाले आहेत. हे रिक्षावाले अमराठी कोण कोण आहे यातले? अमराठी कोण कोण आहे? सर ना, काय नाव तुमचं? जयराम गुप्ता. जयराम गुप्ता. जी सर. नक्कीच या ठिकाणी जयराम गुप्ता आहे. तुमचं नाव? राजेश गुप्ता आहे. तुमचं नाव? धर्मेंद्र तिवारी. तिवारी. हे उत्तर भारतीय. तुम्ही कुठले? काय नाव? पाठक. प्रदीप पाठक. नक्कीच हे रिक्षा व्यवसाय करतायत. यांच्याशी पण आपण जाणून घेणार आहेत. कष्टकरी आहेत हे रिक्षावाले आहेत. त्यांना मराठी येते का, वाचता येतं, लिहिता येते का? येत नसेल तर काय केलं जाईल आणि नियम जो लावण्यात आलेला आहे त्या संदर्भात त्यांच्याकडनं विचारपूस करणार आहोत. नाही, महत्त्वाचं काय आपण बोलूया. आपलं नाव गुप्ता. मला सांगा, मराठी वाचता लिहिता येणार नाही त्यांचं. अच्छा, मग हा जो नियम काढलेला आहे त्या संदर्भातलं तुमचं काय मत आहे? कारण 4 तारखेला अमराठी जे आहेत ते रिक्षावाले संपावर जाणार. सर तुमचं बोलणं बरोबर आहे. माझं बोलणं असं आहे का हा गोष्ट जे आपण बोलला आता ही 2017ला पण ही असा नियम काढलेलं होतं. पण ही कसं आता मुद्दा काय झाला की मराठी येते तेव्हा तुम्हाला लायसन बॅच परमिट भेटणार आहे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टीला आपण विचार करतोय की जर आपल्याला परमिट तुम्ही दिला आहे त्या टायमाला तुम्हाला हा गोष्ट नाही समजायला आला की आपल्याला हा गोष्ट आपण परमिट देतोय. पण नियमात पहिल्यापासूनच आहे, जो ॲफिडेव्हिट लिहून देतात ना तुमच्या, त्या ॲफिडेव्हिटमध्ये पहिलंच आहे की तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं. मला 34 वर्ष झाले साहेब रिक्षा चालवतो आम्ही. काही लोक आहेत 50-50 वर्षापासून रिक्षा चालवत आहेत, 50-50 वर्षापासून रिक्षा चालवत आहेत, त्यांना अजून मराठी बोलायला येत नाही. मग तुम्ही मराठी शिकणार का असं त्यांचं म्हणणं आहे. मराठी शिकणार ना, का नाही शिकणार साहेब? आपल्याला सगळ्याच आहे, महाराष्ट्रात राहायचं म्हणजे मराठी शिकावं लागेल आपल्याला. पाठकजी, तुम्ही सांगा, जो निर्णय काढलेला आहे कशा प्रकारचा जो निर्णय आहे त्याला तुम्ही स्वागत करतात का? आणि काही जणांची आविरावी आता सुरू झालेली आहे, त्यामुळे या निर्णय जो आहे तो पहिल्यापासूनच ॲफिडेव्हिटमध्ये आहे. नाही, आम्ही स्वागत करतात. मराठी तर यायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये राहायचं तर मराठी यायला पाहिजे आणि कळायला पाहिजे. त्यांचं बोलणं बरोबर आहे, पण काय आता कोणाला येत ना, मग डायरेक्ट एमर्जन्सी बोलतात 4 तारखेला तुमचा क्लास होईल, हे होईल, ते लायसन्स रद्द होईल, परमिट रद्द होईल, मी जाणार कुठं?
आम्हाला इथे माझ्या वडील 1975वरनं मुंबईला आम्ही राहतात, पण आम्ही राहायला मुंबईला, एवढा मराठी बोलायला फास्ट आम्हाला येत नाही. काय चांगले थांबून बोलतात आम्ही आणि कळतं बरोबर. पण आता काय आम्ही हा सांगता की एवढा फास्ट एवढा लवकर ते ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, काय आम्हाला वेळ द्या. वेळ द्या असं म्हणणं आहे. गुप्ताजी तुमचं नाव, किती वर्षापासून तुम्ही 25 झालं साहेब, 25 वर्ष झाला साहेब. आम्हाला एकच गोष्टी आहे, 2016ला 17ला परमिट तुम्ही सोडला, बरोबर आहे ना. पहिले त्यांना विचारला काय परमिट सोडायचे तुम्हाला मराठी बोलायच्यात काय. अच्छा, म्हणजे त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं आहे, मात्र मला पहिले विचार करायचे ना की त्याला मराठी नाही बोलायचे, त्याला परमिट नाही द्यायची, लायसन नाही द्यायची. कशामुळे दिले? आमच्या स्वतःचे पैसे खाला तर मी कुठे जाऊ मारू? रेल्वेला पटरी जाण देऊ काय मी स्वतःमध्ये? त्यांच्यामुळे काय करायचे? आम्ही पण हे कारवाई आंदोलन चालू करणार, रिक्षा युनियनला सर्व आपला ठेवणार आणि जो माणसा रिक्षाला बसला त्याला पण मराठी बोलायचे पाहिजे. आम्ही मराठी बोलणार, जेवढे मराठी माणसाला बोलणार मराठी, कोण असू द्या. आता त्याला मराठी नाही आला तर त्याला काय कानाखानी बजावणार काय आम्ही? जे प्रवासी आहेत त्यांना देखील मराठी आलं पाहिजे, तुम्ही पण विचारणार. हां, त्याला पण मराठी येऊ लागत. आता कोण हिंदी आला, कोण गुजराती आला, कोण बाबा नालिल्ला पुल्ला कुंडा ते तर मद्रासी आला ते त्याला काय कसाला विचार करायला लागत आम्हाला हे सांगा साहेब. तुमचं म्हणणं आहे की जो प्रवासी आहे त्याला देखील मराठी आलं पाहिजे. हो, आम्ही शिकायला तयार आहे. ज्यांच्याकडनं अडचण होत असेल ते देखील त्यांनी वेळ द्यावा. आणि जे परमिट जे दिलेत ते अगोदरच सांगायला पाहिजे होते की ज्याला मराठी आलं पाहिजे. हो साहेब, माझ्या म्हणण्यात एक आहे की जो मुळे तुम्ही परमिट दिला त्यांना पहिले विचार करत तुमच्या मराठी येतात काय. जो माणसा गावातून आलं, ठीक आहे, 2017ला तुम्ही परमिट सोडला, पहिले विचार करायचे की तुझ्याकडे आहे काय जी आर, तुमच्याकडे 15 वर्षाला दाखला आहे काय. तुम्ही 15,000 कसामुळे 15,000 पाच DD कसा मग मुळे घेतला माझ्या. आम्ही परमिट काढला, माझा परमिट रद्द करा, माझा काय विषय असू नाही. लेकिन तुम्ही छान बोलतात. नाही साहेब, माझा काय हे म्हणणं आहे, आम्ही महाराष्ट्राला आम्हाला 30-25 वर्ष झाले, 30 वर्ष तोरून झाले, 25 वर्ष माझ्या मुलगी 18 वर्ष 5 वर्षाची मुलगी झाली आणि ह्याच्यामुळे माझ्या मुलगा सर्व इथे जन्म झाले, त्यांना मराठी पूर्ण येतात. त्याच्या पुढे काय करायचे? पहिले हे विचार करायचे. मग आता मला परमिट कॅन्सल केलं तर माझ्या मुलगा कुठे जाणार? नक्कीच यांचं म्हणणं जे आहे, जे परमिट देतानाच पहिलं विचारायचं की त्यांना मराठी येतं का, वाचता लिहिता येतं का, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रवासी जे आहेत ते प्रवाशांना देखील या ठिकाणी ते विचारपूस करत असताना प्रवाशांना देखील मराठी आलं पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे वेळ द्यावा असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. रिक्षा स्टँडवरती अनेक प्रवासी आहेत आणि रिक्षा चालक देखील आहेत. आपण त्यांच्याशी आज की बातचीत करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या काळात पाहिलं तर काका, काय नाव तुमचं? अशोक पवार. साहेब, जो निर्णय काढलेला आहे कसं बघतात? रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी न आलं, वाचता न आलं तर त्यांचा परवाना रद्द होणार. हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग झालंच पाहिजे, मराठी वाचता आलंच पाहिजे त्यांना. महाराष्ट्रात राहून मराठी नाही आलं तर मग उपयोग काय? मग महाराष्ट्रात असंही म्हणणं आहे काहींचं की आम्हाला मराठी येते पण प्रवाशांना देखील मराठी आलं पाहिजे. आलंच पाहिजे साहेब. काही लोक काय करतात, गाडीत बसताना बोलताना मराठी बोलतात, नंतर हिंदीचा वापर करतात. ते नाही झालं पाहिजे. प्रताप सरनाईकांनी जो निर्णय काढला त्याच्या विरोधात अनेक लोक आता रस्त्यावरती उतरणार आहेत, मराठी लोक. हो, बरोबर आहे त्यांचं म्हणणं. प्रताप सरनाईक साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. हा, तर मुकरू द्या ना, मग काय फरक पडतो त्यांना. मराठी आलंच पाहिजे सगळ्यांना. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलायचंच. नक्कीच. तुमचं नाव काय? वर्माजी. तुम्हाला मराठी शर्माजी झालं इथे निर्णय काढला तो कसा बघता? नाही पाहिजे, तो बोलला पाहिजे. समजा गावावरून कोण म्हातारा माणसं आला तर त्याला हिंदी नाही येत, आपलं मराठी लोक येतात त्याला हिंदी नाही येत, तर त्यांना मराठी शिकायला पाहिजे. काहींनी आता अमराठी जे लोक आहेत परप्रांती, त्यांनी आता 4 मेला संपावर जाणारे इशारा दिला आहे सरकारला. काय इशारा दिला? की आम्ही बंद करू सर गाड्या, आम्हाला असं निर्णय करून काय करणार? ते गाड्या बंद करून काय करणार? तो पण शिका ना तुम्ही. साहेबांना सांगा मला वेळ द्या, मी पण शिकतो. असं म्हणणं आहे की परमिट घेतानाच तेव्हा विचारलं का नाही आम्हाला मराठी येते, पण त्यामध्ये ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं आहे तसं. पण ते चुकी झाली त्यांची. पण आता ते बोलतात ते शिकायला पाहिजे त्यांना. नक्कीच हे देखील उत्तर भारतीय लोकांकडनं देखील आपण यांची रिॲक्शन ऐकलेली आहेत. काय इकडे जे काय नाव तुमचं? रामजी यादव.
जाधवजी मराठी बोलता आलं पाहिजे, लिहिता वाचता मराठी येतात आम्हाला. जे रिक्षेला जेवढे मराठी चालतो तेवढे आम्हाला येतात. तुम्ही कुणीला पॅसेंजर आहेत ना, लाईन लागली आहेत ना, कुणीला घेऊन हवा, आमच्या गाडीला बसावा. मराठी येणार नाही त्यांचं रद्द केलं जाईल लायसन्स. संविधानामध्ये आहेत का? भारतच्या संविधानामध्ये कुठे पण परदेशामध्ये कमाऊ खाऊ शकतो, कुठच्या पण भाषा तुम्ही हिंदी बोलू शकतो, असाच काही प्रॉब्लेम नाही आहेत. पण आम्ही मराठी अस्मिताचा बात नाही करत. पण ही 99% रांग आहे. चांगले मराठी बोलतात, काही लोक मराठी बोलत नाही. काय वाटतं महाराष्ट्रात असणं नाही येतात. आमचे शिक्षण गावाचे आहेत, इकडचे शिक्षण नाही आहेत. आता आम्ही वाचू शकतो, बोलू शकतो, पण आता लिव्हिंगला बोलणार तर थोडी आम्हाला पण प्रॉब्लेम येणार. पण ही खरं आहेत काय? निर्णय कसा आहे? निर्णय रांग आहेत. आता काय आहेत मराठी सांगा. ज्यांना लोकांना आता येतात राहतो 20 वर्ष 10 वर्षाला त्यांना बोलणार. पण कोण आता अंगुठा छाप पण आहेत, यांना नाही येतात. काहीतरी आता आम्ही काय सांगू आता साहेब. तुम्ही नियम कडक काढले असं देखील काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर मराठी आणि अमराठीचा वाद आता पुन्हा चिघळू शकतो. पाहायला गेलं तर या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत आणि प्रवाशांना देखील आपण विचारलं, त्यांनी देखील सांगितलं की मराठी येणं सक्तीचं आहे. जे अमराठी आहेत ते देखील आपल्याशी मराठीमधनं बोलले आहेत. रिक्षा चालक असेल प्रवासी, का महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर मराठी आलंच पाहिजे असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. आणि जो नियम काढला आहे त्याचं स्वागत अनेकांनी केलं, तर काहींनी त्यांचं म्हणणं आहे की RTOकडे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे परमिट देतानाच अगोदरच का ना विचारलं मराठी येते का नाही, असा देखील सवाल उपस्थित अनेकांनी केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता 1 मेला RTO प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील या कार्यालयाकडनं कशाप्रकारे कारवाई होणार हे देखील पाहणं गरजेचं असणार. ज्यांना मराठी वाचता लिहिता येत नाही त्यांचे आता परवाने जे आहेत ते रद्द होणार आहे. त्यामुळे धसका मोठ्या प्रमाणात रिक्षा चालकांनी घेतलेला आहे. त्यामुळे 1 मेला कशाप्रकारची कारवाई होणार आणि प्रताप सरनाईक परिवहन मंत्री जे आहेत त्यांच्या या आदेशाला आता कशाप्रकारे पालन केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.